केस का केले? कट केले? हाँ कट केले। कितना रोए? इतना रोए? दिखाओगे कैसे कट किए? ऐसा दिखाओ। असं चाललंय. केस कट केल्यापासनं त्याला टोपी कंपल्सरी, म्हणजे त्याला असं वाईट वाटतं की आपले केस कट केलेत आणि खूप रडला. म्हणजे अक्षरशः अर्धा पाऊण तास रडत होता. असं काही फार काही दुखतोय असं काही भाग नसतो, पण त्याला इतकं वाईट वाटत होतं की आपले केस कट केलेत आणि आपण टकलू झालाय. त्याच्या बाबांनी केले त्यावेळेस पण तो इतका रडला की केस कट झालेत आणि आता केस कुठे गेलेत असं. पण ठीक आहे, लहान आहे, त्याला माहीत नाही की केस लगेचच येतात. पण आणि खरं तर आम्ही दर्शन वगैरे झाल्यावर सगळं झाल्यावर त्याचे केस कट केले, कारण त्याने 2-3 दिवस केसच कट नाही केले. त्यामुळे ठीक आहे म्हटलं, जाताना तर जाताना, पण आम्ही आज हिंमत केली आणि सकाळी त्याला घेऊन गेलो आणि भरपूर त्रास दिला त्यालाही, भरपूर त्रास झाला, म्हणजे खूप रडला तो. पण फायनली झालं. आता हे 6 जे स्पॉट्स आहेत ते बघतोय आणि बघूया नंतर. आता तिरुपतीला खाली जायचं, मग विचार करूया तिथले काय जे झू वगैरे आहे ते बघूया आणि मग उद्या निघूया, असा आहे प्लॅन. बाकी जे जे रेकॉर्डिंग्स आहेत ते तर वेळोवेळी मी शेअर करते आहे, त्याला तुम्ही तुमचं प्रेम द्या. तुम्ही जर तिरुपतीला ट्रॅव्हल करणार असाल तर ते व्हिडिओज मला नक्की हेल्पफुल ठरतील. आणि कम्प्लीट ब्लॉग जो आहे, कम्प्लीट इन्फॉर्मेशन जी आहे ती मी घरी गेल्यावर प्रॉपर वेळ मिळाल्यावर मी तुम्हाला एडिट करून किंवा व्हॉइस ओव्हर करून मी शूट करेल. कारण होतं काय, इथे मी जेव्हा रेकॉर्ड करते तेव्हा आजूबाजूचाच आवाज खूप असतो आणि त्यामुळे मग व्हॉइस ओव्हरला मला वेळ नाही आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जाता तुम्ही त्यावेळेस इतकं थकायला होतं, कारण कुठलंच स्पॉट सोपा नाही आहे. सो असं आहे, बघूया आता काय होतं. टिल देन स्टे ट्यून. इकडे बघ माझ्याकडे, सरळ बघ.